पूर्ण दिल्लीमध्ये एक संशयाचं वातावरण निर्माण झालंय, कारण आणि त्यासोबतच भीतीचं वातावरण देखील आहे. कारण दिल्लीशी संबंधित परिसरांमध्येच सुरक्षा यंत्रणांनी ऑपरेशन्स राबवून कारवाया करून अनेक दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं होतं. दहशतवादी संघटनांशी संबंधित ही सगळी मंडळी होती आणि त्यानंतर आता लाल किल्ला जो अतिशय गर्दीचा आणि रहदारीचा भाग आहे आणि यापूर्वी सुद्धा अनेकदा हा परिसर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होता आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे स्फोट झाल्यामुळे या देखील संध्याकाळच्या वेळी जेव्हा तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी असते त्याचा परिणाम म्हणून निश्चितच संपूर्ण बरोबर आहे. लोकांना आवाहन केलं जात आहे की सुरक्षित जिथे आहात तिथे सुरक्षित थांबा. संपूर्ण दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. धन्यवाद सोमेश, ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू. तर संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतंय, पण जिथे हा स्फोट झाला, जिथे ही घटना घडली तो संपूर्ण परिसर सध्या सुरक्षा यंत्रणांनी आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. नेमकं काय घडलं? संध्याकाळी 6:55 एका गाडीमध्ये स्फोट झाला. ही गाडी नेमकी कुठे होती? तर लाल किल्ला मेट्रो स्टेशनचा परिसर आहे, तिथे गेट नंबर 1 आहे. गेट नंबर 1च्या बरोबर बाजूला ही गाडी पार्क करण्यात आलेली होती. सुरुवातीला वाटलं की गाडीमध्ये एखाद्या CNGच्या सिलेंडरचा स्फोट झाला असावा, परंतु ही आग प्रचंड मोठी होती. या घटनेची व्याप्ती वाढली आणि आताची ताजी दृश्य, लेटेस्ट दृश्य आपण पाहतोय. सगळा परिसर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे. NSG सुद्धा या ठिकाणी पोहोचल्याची माहिती मिळते. एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं कळतंय आणि त्याचबरोबर अनेक जण गंभीररित्या जखमी झाल्याची सुद्धा माहिती आहे. तर ही थेट व्हिज्युअल लाल किल्ला परिसरातली. लाल किल्ल्याची जी वास्तू आहे ती इथून साधारणतः 700 ते 800 मीटर अंतरावरती आहे, म्हणजे 1 किलोमीटरचं साधारणतः अंतर आहे जिथे घटना घडली तिथपासून लाल किल्ल्याचं. पण दिल्ली ही देशाची राजधानी आहे. दिल्लीमध्ये आपल्या देशाचं शासन चालवणारे सर्व वरिष्ठ नेते बसलेले असतात. अख्ख्या देशाचा कारभार हा दिल्लीतनं चालतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान संपूर्ण देशभरामध्ये जम्मू काश्मीर पोलिसांपासून ते विविध पोलिसांनी, तपास यंत्रणांनी, सुरक्षा यंत्रणांनी काही दहशतवाद्यांना, संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याकडची शस्त्र हस्तगत केलेली आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर, या घटनांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत घडलेली ही आजची घटना अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाची मानली जाते. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 वरती गाडी उभी होती जिचा स्फोट झाला. 3 ते 4 गाड्या सुद्धा त्यानंतर पेटल्या किंवा त्यांच्यातही आग लागली आणि जी दृश्य, प्राथमिक दृश्य आपल्या समोर आली आहेत. पहिली दृश्य आपण पाहिली, गाड्यांचे जे पार्ट्स आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले होते आणि 3-4 पेक्षा जास्त गाड्या, त्यांचं नुकसान या संपूर्ण स्फोटामध्ये झाल्याची माहिती मिळते. अँब्युलन्सेसची रांग लागलेली आहे कारण काही जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाला सगळ्यात पहिल्यांदा फोन गेला की एका गाडीमध्ये आग लागली, स्फोट झाला असा फोन होता. पण एकापाठोपाठ एक अँब्युलन्सच्या रांगा आपण पाहतोय. सुरक्षा यंत्रणांनी सगळ्या परिसराचा ताबा घेतलेला आहे. अख्ख्या दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दिल्ली पोलीस असतील, अग्निशमन दल असेल, वरिष्ठ सुरक्षा यंत्रणा असतील, सर्वजण आता घटनास्थळी पोहोचलेले आहे. लोकांना सगळ्यात आधी आवाहन केलं जात आहे ते म्हणजे इथली गर्दी कमी करा, कुणीही अफवा पसरवू नका, जिथे आहात तिथे सुरक्षित राहा. स्फोटानंतर जे गाडीमध्ये स्फोट झालेला त्याच्या आजूबाजूला 3 गाड्या होत्या, त्या 3 गाड्यांना सुद्धा आग लागल्याची माहिती मिळते. देशाची राजधानी कायमच हाय अलर्टवरती असते. अतिशय संवेदनशील परिसर लाल किल्ला आणि इतर ठिकाणं मानली जातात. सुरक्षा यंत्रणा प्रचंड चोख असते. पण आजची घटना अतिशय दुर्दैवी मानली जाते आणि या दृश्यांवरून आपल्या लक्षात येत आहे की किती गंभीर घटना आहे आणि काय तीव्रता आहे या संपूर्ण घटनेची. कॅमेरा क्रमांक 1, 2 आणि 3 दृश्य आपण पाहतोय. पण संपूर्ण परिसर पोलिसांनी कॉर्डन ऑफ केलेला आहे. लोकांना इकडनं दूर करण्याचं काम सध्या पोलीस करतात आणि लोकांना सहकार्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे. आग लागलेला सगळा परिसर दिल्ली पोलिसांनी सध्या सील केलेला आहे. अर्थातच याचा तपास केला जाईल. दिल्ली परिसरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दिल्ली स्फोटामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून दिली जाते. अनेक जण गंभीररित्या जखमी झाल्याचंही कळत आहे. संपूर्ण दिल्ली परिसरात हाय अलर्ट आहे आणि केवळ दिल्लीच नाही तर देशातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये सुद्धा सध्या हाय अलर्ट घोषित करण्यात आल्याची माहिती मिळते. एका गाडीत हा स्फोट झाला आणि साधारणतः 3 ते 5 गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या. दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये हा सगळा स्फोट झाल्याची माहिती मिळते. सध्या फॉरेन्सिक टीम, टेक्निकल टीम, NSGची टीम, दिल्ली पोलिसांची टीम आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. सर्वांना इथून दूर हटवलं जात आहे आणि
वेगवेगळ्या माध्यमातून शोध घेण्याचा किंवा कारण शोधण्याचा प्रयत्न केला जातोय की हा स्फोट नेमका का घडला असावा। कॅमेरा क्रमांक 3 ची दृश्य आपण पाहिली, त्या स्फोटाची गंभीरता भीषणता आपल्या लक्षात येते। ज्या गाडीमध्ये स्फोट झालाय ती गाडी पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे, तर इतर गाड्यांचा सुद्धा चक्काचूर झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। काही जण गंभीररित्या भाजले, जखमी झालेले आहेत आणि सोबतच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। बिल्डिंग खिड़की हिल गई, खिड़की हिल गई। आपका घर कितना दूर है इस ये जगह रहा से? गुरुद्वारे के पास। एका प्रत्यक्षदर्शीची प्रतिक्रिया होती। पुन्हा एकदा आपण ही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू। ही व्यक्ती या आसपासच्याच परिसरामध्ये राहते। संध्याकाळची वेळ होती, अनेक जण ऑफिसेसमधनं आपल्या घरी जातात। जशी मुंबईमध्ये वर्दळ असते, महत्त्वाच्या शहरांमध्ये संध्याकाळी वर्दळ असते, तशीच दिल्लीमध्ये सुद्धा वर्दळ असते आणि लाल किल्ल्याचा हा सगळा परिसर संवेदनशील आहे आणि गर्दीनं गजबजलेला सुद्धा परिसर असतो संध्याकाळच्या वेळेला। तशीच गर्दी आजही होती आणि मेट्रोचा परिसर होता। मेट्रो स्टेशन्स ही दळणवळणाचं प्रमुख साधन आहेत दिल्लीमधली आणि त्याच मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 वरती ही गाडी पार्क केलेली होती आणि गाडीमध्ये स्फोट झाल्याचं कळतंय। लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या जवळ गाडीत झालेल्या स्फोटामध्ये आणखी 3 गाड्यांमध्ये सुद्धा आग लागली। काही जण जखमी झाल्याचं वृत्त आहे, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून दिली जाते। स्फोटांनी राजधानी दिल्ली हादरून गेलेली आहे आणि संपूर्ण दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय, हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय। 4 दृश्य आपण पाहतोय आणि या 4 दृश्यांच्या माध्यमातून नेमकं काय घडलं आणि या स्फोटाची तीव्रता किती आहे, गंभीरता किती आहे ते आपल्या लक्षात येत आहे। जेव्हा पुलवामाचा हल्ला झालेला होता, पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये सुरक्षा यंत्रणांनी विविध राज्यांमध्ये परिसरांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन्स राबवली आणि दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी कायमच आपल्या सुरक्षा यंत्रणा या सुसज्ज असतात। वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया केल्या जातात। 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर हा तोच कालावधी होता मोठ्या कारवायांचा, दहशतवादी कट उधळून लावण्याचा। दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, त्यामुळे या प्रकरणाची आणि या घटनेची गंभीरता जरा जास्त बनली आहे। अनेक जण जखमी झालेले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। दरम्यान जसं या स्फोटाच्या घटनेनंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी झालेला आहे, तसं मुंबईमध्ये सुद्धा हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय। अनेक जण गंभीररित्या जखमी आहेत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते। एक आवाहन सातत्यानं सुरक्षा यंत्रणांकडून केलं जातं की सुरक्षा यंत्रणा त्यांचं काम तर निश्चितपणे करतात, पण लोकांनी सुद्धा जागरूक राहणं, सतर्क राहणं, डोळस राहणं, सजग राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। एखादी संशयास्पद व्यक्ती, एखादी संशयास्पद वस्तू दिसली तर त्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना द्या, असं आवाहन सातत्यानं सुरक्षा यंत्रणांकडून केलं जात आहे। दिल्ली परिसरामध्ये हाय अलर्ट जारी झालाय। मुंबई सुद्धा आता हाय अलर्टवरती गेलेली आहे, कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। दिल्लीमध्ये कायमच संवेदनशील परिसरामध्ये मोठा बंदोबस्त तैनात असतो आणि आता सुद्धा लाल किल्ला परिसरामध्ये जेव्हा स्फोट झाला तेव्हा सुद्धा मेट्रोची सुरक्षा लाल किल्ला परिसराच्या आसपास असते ती सुरक्षा होती। एका गाडीमध्ये हा स्फोट झाला, प्रचंड गोंधळाचं वातावरण लोकांमध्ये पाहायला मिळालं। सुरुवातीला याची स्पष्टता आली नाही, ही केवळ एक आग आहे का, एखादा टेक्निकल